नमस्कार. जमिनी हकीकतसाठी मी राधा मॅडम, पत्रकार बसीर पठाण. जमिनी हकीकत चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. 10 फेऱ्यामध्ये आघाडी घेऊनही बनकर पराभूत, सत्तारांचा चौकार. शिल्लोडला अब्दुल सत्तार 2420 मतांनी विजयी, मतमोजणीवर आक्षेप. शिल्लोड विधानसभा मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत शेवटच्या क्षणी अब्दुल सत्तार यांनी बाजी मारली. अब्दुल सत्तार यांनी चौथ्यांदा विजयाचा चौकार मारला. या अटीतटीच्या लढतीत त्यांनी 2420 मतांनी विजय मिळवला. बनकर यांनी सुरुवातीच्या 2 फेऱ्यामध्ये आघाडी घेतली होती, तर तिसऱ्या ते 10व्या फेरीपर्यंत अब्दुल सत्तार आघाडीवर होते. त्यानंतर 11व्या फेरीपासून बनकर यांनी आघाडी घेतली. 11 ते 17व्या फेरीपर्यंत बनकर यांची आघाडी कायम होती. पुन्हा 18व्या फेरीत सत्तार तर 19व्या बनकर पुढे गेले. यानंतर उंडणगाव पोलाद गटाच्या मतमोजणीत सुरुवात झाल्यावर सुरेश बनकर यांनी पुन्हा आघाडी घेण्यास सुरुवात केली. बनकर यांनी 24व्या फेरीपर्यंत 3589 मतांची आघाडी घेतलेली होती. 10 फेऱ्यांमध्ये ते आघाडीवर होते. अखेर 25व्या फेरीला शिल्लोड शहराची मतमोजणी सुरू झाल्यावर अब्दुल सत्तार यांनी मोठ्या फरकाने मताची आघाडी घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर पुन्हा 27 आणि 28 या 2 फेऱ्यामध्ये बनकर यांनी आघाडी कमी केली. त्यामुळे उपस्थितांमध्ये उत्कृष्टता शिगेला पोहोचली होती. अखेर सत्तार यांना विजयी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू असताना बनकर यांनी मतमोजणीवर आक्षेप घेतला. त्यानंतर उडालेल्या गोंधळात 3 तास उपस्थितांना प्रतीक्षा करावी लागली. या काळात मतमोजणी केंद्रावर काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणानंतर चर्चा केली. तसेच सत्तार यांच्यासह बनकर यांच्या प्रतिनिधीसोबत चर्चा करून निकाल घोषित केला. सिल्लोडमध्ये मतमोजणी केंद्राबाहेरचे सगळे दृश्य आहे. निश्चितच छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी गेल्या काही वेळापासून साधारणतः 2 तासांपासून तणावाचं वातावरण बघायला मिळतंय आणि सध्या या ठिकाणी झालेली गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना आता लाठीचार्ज करावा लागला. सिल्लोडमध्ये मतमोजणी अजूनही सुरूच आहे आणि आता लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे. खूप मोठा जमाव मतदान केंद्राबाहेर जमलेला आहे. भाग 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 जाएगा अंदर, भाग 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 भाग. भाग 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 जाएगा अंदर. लाठीचार्ज केलाय. 2 ते 3 पोलीस लाठीचार्ज मध्ये जखमी. पक्षाची मीटिंग आहे आणि त्या पक्षाच्या मीटिंगमध्ये सर्व चर्चा होईल आणि पुढची रूपरेषा आणि दिशा आम्हाला सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देतील. त्या पद्धतीने आम्ही महाराष्ट्रामध्ये काम करू. हे पहा, याच्याबद्दल